झी 24 तास एक पाऊल पुढे। तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांशी भांडता का? तुमचं आणि तुमच्या शेजाऱ्यांचं नातं कसं आहे? आता या सगळ्याचा इथे काय संबंध असा विचार करताना अहो पण संबंध आहे, कारण शेजारी शेजारी पक्के शेजारी ही नवी मालिका लवकरच झी मराठीवरती दाखल होतीये आणि विशेष म्हणजे पुन्हा एकदा आनंद इंगळे वैभव मांगलेची फुलटॉस कॉमेडी यात पाहायला मिळणार आहे। त्यांच्याशी केलेली ही दिलखुलास बातचीत। शेजारी शेजारी पक्के शेजारी ही नवी मालिका लवकरच आपल्या भेटीला येते आणि या मालिकेतले दोन प्रमुख व्यक्तिरेखा दोन्ही त्या आता माझ्यासोबत आहेत। तुमच्या दोघांचे चॅनल कट्टामध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार। वैभव मांगले आणि आनंद इंगळे ही जोडी एकत्र डेली सोप मध्ये येणार आहे। रियालिटी शोज मधनं तुमची केमिस्ट्री पाहिलीच आहे, अतिशय म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे, काय सांगा? हो, आम्हाला दोघांना एकमेकांबरोबर काम करायला आवडतं। आम्ही चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये एकत्र एकमेकांबरोबर काम केलेलं आहे। त्यामुळे दोघांनाही लाईव्ह परफॉर्मन्स करताना आणि कॅमेऱ्यासमोर काम करताना एकमेकांचं काम कसं असतं याचा अंदाज आहे। सो त्याच्यामध्येच अजून काही गमती शोधता येतील का, हा एक भाग या मालिकेचा एक आमच्यासाठी फार महत्त्वाचा भाग आहे। एक मजा येईल का? जितकी जास्त आम्हाला मजा येईल तितकी जास्त ती प्रेक्षकांना येईल। सो खरोखरीच वैभवावर काम करायला मला आवडतं। थोडंसं बिहारी कॅरेक्टर आहे असं म्हणता येईल? बिहारी नाही, यूपीचा भैया, म्हणजे आपल्याकडे मुंबईमध्ये बहुसंख्य लोक आहेत हे। ऍक्च्युली हा भैया आहे, पण काय आहे की मी मराठी आहे आणि त्यातून कोकणातला, त्यामुळे कोकणी वैभव मांगले भैया कितपत करू शकेल तितपतच मी करतो। आणि फार म्हणजे त्यात आम्ही थोडासा लहेजा त्याचा घेतलेला आहे, त्याची पान खाण्याची पद्धत आणि हा गेटअप, खूप दागिने, तो रद्दी विकणारा आहे आणि तो रद्दी विकून इतका श्रीमंत झालाय, कष्टानेच श्रीमंत झालेला आहे, पण त्याला अडाणी येतो त्या अर्थाने, शिक्षण नाही। विरुद्ध आनंद इंगळे हे अत्यंत साहित्यिक वृत्तीचे आणि थुतरट कविता करणारे, पण खूप चांगलं स्वतःला साहित्यिक समजणारे, रादर त्यांची बायको ही तसं त्याला समजत असते। पण शेवटी एक काय, त्याचे काही भ्रम आहेत, माझे काही भ्रम आहेत। आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि अचानक घराच्या वादामुळे आम्ही वेगळे झालो। म्हणजे पूर्वी एक बीएल पाठक होते दोघेही, पण नंतर ते 2 बीएल पाठक झाले। तर असं थोडं कथानक आहे। परप्रांतीयांचे लोंढे मुंबईत येत आहेत वगैरे, हा मुद्दा सध्या खूपच चर्चेत आहे आणि अशातच तुमची मालिका आहे। भले परप्रांतीय जरी म्हटला तरी तो यूपी वगैरे आपण जरी त्याला बांधून ठेवलं नाही तरी सुद्धा परप्रांतीय हा ठळक मुद्दा जाणवतोय। अशा वेळी कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी होण्याची भीती वाटत नाही? मुळीच वाटत नाही। याचं कारण असं आहे की जेव्हा लोक एपिसोड्स बघतील तेव्हा त्यांना लक्षात येईल की आमच्या या मालिकेमध्ये असा कुठलाही मुद्दा नाही। ही एक वृत्ती आणि गंमत एवढ्याच पुरतं केलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणावरही कुठलीही, ना मराठी माणसावर ना परप्रांतीयावर अशी कुठलीही कॉमेंट केलेली नाही। जे आहे ते विनोदाच्या अंगाने मजेचं आणि मजेपुरतंच आहे। सुलेखा तळवलकर ह्याच्यावर तुमची आणि सुलेखा तळवलकरांची जोडी दाखवली, नवरा बायको आहात तुम्ही, काय सांगाल त्यांच्यावर काम? मी त्यांच्याबरोबर सिरियलमध्ये ह्याच्या आधी काम केलेलं नाही, मी त्यांच्याबरोबर नाटकातही काम केलेलं नाही, पण आम्ही दोघं एकमेकांना चांगले ओळखतो। त्यांच्या अभिनयाची, रादर विनोदी अभिनयाची शैली अजूनपर्यंत माझ्याशी ट्यून, जसं मी म्हणेन की विशाखा म्हणा किंवा वैभव म्हणा किंवा पुबाईपूमध्ये क्षिती म्हणा आणि अनेक सहकलाकार माझ्या नाटकात पुष्कर श्रोत्री असतील की ज्यांची शैली घडले बिघडले पासून पुबाईपूपर्यंत किंवा याच्यामध्ये आम्हाला माहिती होती, पण त्यांची शैली मला अजून माहीत नव्हती। पण माझं असं मत आहे की जसं आपल्याला ज्यांच्याबरोबर काम करायला कम्फर्टेबल आहे अशा माणसांबरोबर काम करायला मजा येते, तसंच आपल्याला नवीन शोधण्याची पण जी गंमत असते ती त्यांच्या कामाबरोबर येईल असं मला वाटतं। आम्ही आत्तापर्यंत 5 दिवसाचं शूटिंग आमचं एकत्र झालं आहे आणि वी आर रिअली एन्जॉईंग। आणि तिने एक असं छान हे केलं होतं की बाबा रे मी असं काही कॉमेडी आत्तापर्यंत केलं, मला सांगा, पण तिने पहिल्याच दिवशी इतकं पटकन। आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या उद्योगामध्ये आमचे जे दिग्दर्शक आहेत
मंगेश कंठाळे आणि विनोद लवेकर यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास आम्ही ठेवला आहे. म्हणजे आम्ही म्हणतो तसं की आम्ही भरपूर हिरवा रंग घेऊन आलो आहोत, झाड कसं कापायचं ते ठरवतील. झी 24 तास एक पाऊल पुढे.